आपला माझं नाव कोहिनूर कैलास काळे, मी एक अभियोग्यताधारक विद्यार्थी आहे. माझी मागणी अशी आहे की कंत्राटीकरण शिक्षक पद्धती तुम्ही रद्द करा. कारण घरी बिर्याणी असूनही तुम्ही जर बाहेरची वांग्याची भाजी खात असाल तर सरकारने कुठंतरी आम्हाला उत्तर द्यावं. आमच्याकडे सगळी लायकी आहे, आम्ही सगळे अभियोग्यताधारक आहोत आणि आम्हाला न्याय मागा लागून राहिला. कुठे गेली आपली सरकारची व्यवस्था, कुठे गेले आपलं शिक्षण? अरे तुम्ही शिक्षणावरचा इथचा पैसा कमी करून राहिले आणि आपल्या गोरगरिबाच्या मुलाले कसं इथं झटावं लागून राहिले हे तुम्ही पाहून राहिले. सगळे आम्ही अभियोग्यताधारक आणि अधिकृत उमेदवार आहोत आणि आम्हाला तुम्ही न्याय द्या ही अशी आमची मागणी आहे. आणि अजून जखम झाली आहे मांडीला आणि मलम लावला गालाला अशी आपल्या शासनाची व्यवस्था झाली. तशी समूहकरण शाळा योजना तुम्ही विद्यार्थ्याच्या नावानं बंद करून राहिले आणि इकडं आपल्या इथचं जे शिक्षण आहे ते ढसाडून राहिले आणि अप्रत्यक्ष आपण खाजगी शाळेला पाठबळ देऊन राहिलो. हे कुठंतरी बंद करा, नाहीतर हे महाएल्गार आज फक्त नागपुरात आहे, पुढे पूर्ण महाराष्ट्रात पेटेल आणि पुढे शिक्षण आयुक्ताच्या कार्यालयावर पण पेटेल. याची तुम्ही खबरदारी घ्या. धन्यवाद. समूहकरण ते अडबोले साहेब आले होते काल, काय सांगितले त्यांनी? ते सरबद्दल हां सर. काल मान्य सुधाकर आडबारे साहेब विधान परिषद सदस्य सायंकाळी उशिरा आमच्या आंदोलनाला भेट दिली. त्यांनी या ठिकाणी येऊन सांगितलं की एक बिंदू एक पद एक भरतीची प्रक्रिया आहे, ते विषय आम्ही सभागृहामध्ये वारंवार लावून धरलेला आहे. त्यानुसार ती भरती प्रक्रिया पार पडणार आहे. आणि सोबतच त्यांनी नवीन संचमान्यता काही धोरण होतं त्या संदर्भामध्ये ती रद्द झाली पाहिजे यासाठी सभागृहामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी विषय लावून धरलेला होता. आणि आत्तासुद्धा या कंत्राट शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं पदभरती व्हावी आणि समूह शाळा योजना पण रद्द व्हावी. नवीन संचमान्यता धोरण पण त्याच्यामध्ये लवचिकता यावी, जे की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि सन्माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी त्या वेळेस त्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं होतं. भरती आमच्या हक्काची, भरती आमच्या हक्काची, समूहकरण योजना बंद करा, समूहकरण योजना बंद करा, कंत्राटीकरण बंद करा, कंत्राटीकरण बंद करा, 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, शाळा समूहकरण योजना बंद करा, शाळा समूहकरण योजना बंद करा. कांबळे संदीप काय संस्थापक सांगाल? अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यामार्फत कालपासून या ठिकाणी आम्ही विधानभवनावर जे काही मोर्चा आहे तो काल काढलेला होता मोठ्या संख्येने. आणि त्या जो काही मोर्चा होता त्याची दखल माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी घेतली आणि त्यांनी काल आम्हाला भेटीचं आमंत्रणसुद्धा दिलेलं होतं. आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही 5 जे काही प्रतिनिधी होते ते शिष्टमंडळ आम्ही त्यांच्याशी भेटलो. काही मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली आणि काही मुद्द्यावर त्या ठिकाणी आमचं समाधान झालेलं नाही. जे की समूह शाळा जी होती ती योजना रद्द करा आणि कमी पटांच्या शाळेवर कंत्राट शिक्षक भरती जी केली होती ती एक योजना रद्द करा, यावर तोडगा न निघाल्यामुळं आम्ही आजपासून या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने धरणे आंदोलनावर बसलेलो आहोत. यापुढे काय पाऊल आहे मग तुमचं? हां, जे की आजपासून धरणे आंदोलनावर बसलो आहे. हे अधिवेशन जोपर्यंत संपत नाही, अर्थात 14 तारखेपर्यंत अधिवेशन आहे, तोपर्यंत ही जी समूह शाळा योजना आहे तो जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आमची ही मागणी लावून धरणारच आहोत. आणि जिल्ह्यातील राज्यातील आणि जिल्ह्यातील कुठल्याही एकही जिल्हा परिषद शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही, हा आमचा लढा असणार आहे. मतदानावर सुद्धा जिल्हा परिषद म्हणा की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकलेला तरी चालेल, काही हरकत नाही, पण एकही शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही. मॅडम आपलं विधाता गजबी. काय सांगाल आपण आज धरण्याबद्दल? आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच ठाम बसून राहणार आहोत. आणि मला एवढं सांगायचं आहे की सावित्रीबाईंनी जी शाळा सुरू केली होती, 6 मुलींपासून जी शाळा सुरू केलेली, ते महाराष्ट्रभर इतकं आता शिक्षणाचं असं गाजावाजा होत होता. मग आता ह्या शासनाने हे धोरण का धरलं? कमी पटसंख्येच्या शाळा का बंद करायच्यात? आमचं एवढंच मागणं आहे की शाळा कुठल्याही बंद व्हायला नको पाहिजेत आणि शिक्षकांची 100% भरती ही झालीच पाहिजे. आमची ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आहोत. या प्रकारची सभागृहामध्ये मागणी केली. त्याच्यानंतर काही दिवसामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काही शिक्षकांच्या भरत्या झाल्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काही शिक्षकांच्या भरत्या झालेल्या आहेत. आता तिसरा टप्पा येऊ घातलेला आहे. परंतु काय होत आहे की एकाच 10
उमेदवारांना शिक्षकांना त्या ठिकाणी पाठवल्या जातात, परंतु पवित्र पोर्टलमध्ये नोंद असलेले बरेचसे शिक्षक यापूर्वी कुठेतरी नोकरीला असतात, त्यांना शालार्थ आयडी मिळालेला असतो, त्यांचा पगार सुरू असतो आणि इकडे 10 मध्ये त्यांचा नंबर येऊन ते इंटरव्ह्यूला येतात किंवा येतच नाही. इंटिरियरमध्ये अनेक शिक्षक त्या ठिकाणी नियुक्ती होऊन सुद्धा संस्थाचालकांनी किंवा जिल्हा परिषदेने नियुक्ती देऊन सुद्धा जॉईंट होत नाही. म्हणून सभागृहात मागच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न चर्चेला आला होता. 10 व्यक्तींना त्या ठिकाणी पाठवून सुद्धा त्याच्यातले 50% इंटरव्ह्यूला येत नाही, कारण ऑलरेडी ते नोकरीला लागले जाते. म्हणून यापूर्वी नोकरीला असलेल्याला ज्याला शालार्थ आयडी किंवा सेवार्थ नंबर मिळाला असेल त्यांना इंटरव्ह्यूला पाठवू नये ही मागच्या अधिवेशनात मागणी केली आहे. आणि त्यावेळेस शिक्षण मंत्र्यांनी मान्य सुद्धा केलं की पुढील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी भरती होणार आहे, राज्य सरकारी कर्मचारी सेवेत असेल तर त्यांना शालार्थ खाजगीमध्ये असेल शालार्थ मिळतो, राज्य शासनाकडे असतील तर त्यांना सेवार्थ मिळतो. सेवार्थ किंवा शालार्थ ऑलरेडी ज्या कर्मचाऱ्याला मिळाला असेल त्याला परत त्या इंटरव्ह्यूला पात्र ठरवू नये असे विद्यार्थी त्यामधून डिलीट करावे. या मागणीवरती यापूर्वी चर्चा झाली आहे. त्याची निश्चितच टप्पा 3 मध्ये त्याची नोंद घेऊन त्या पद्धतीच्या नियुक्त्या होणार आहे. आणि शासनाने दर 3 महिन्याला नियुक्ती प्रोसेस केली पाहिजे. आज TET धारक अनेक कर्मचारी आहेत, त्यांची नियुक्ती प्रोसेस करावी आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही पद रिक्त आहेत त्या रिक्त पदाची भरती करावी. अनेक पेसा अंतर्गत ज्या जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषदचे रोस्टर अपूर्ण होते, रोस्टर पूर्ण झालेले नव्हते, म्हणून त्या जिल्हा परिषदमध्ये शासनाने अजूनही नियुक्त्या केलेल्या नाहीत. पेसा अंतर्गतच्या रोस्टरच्या संदर्भामध्ये शासनाने निर्णय घ्यावा. शासनाने शासन निर्णय काढला, त्यासाठी अनेकदा मी फॉलोअप घेतला. शासन निर्णय निघाला, त्याच्यानंतर कमी पदाचं रोस्टर असेल, 32 पेक्षा पद कमी असतील तर अशा संस्थांच्या रोस्टरच्या संदर्भात शासनाने निर्णय काढला नव्हता. त्याचा सुद्धा फॉलोअप घेऊन शासनाला आपण शासन निर्णय काढायला लावलेला आहे. पेसा अंतर्गतच्या अनेक जिल्हा परिषदच्या आता रोस्टर पूर्ण झालेले आहे. निश्चितच या पवित्र पोर्टल फेज 3 मध्ये ज्या काही जाहिराती किंवा ज्या काही नियुक्त्या होतील त्या नियुक्त्यामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी भरती होतील. त्या दृष्टीनं आपण सुद्धा TET परीक्षा उत्तीर्ण नसेल तर TET परीक्षा उत्तीर्ण करा. उत्तीर्ण असाल तर पवित्र पोर्टल फेज 3 मध्ये तुम्ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कराल, एवढी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. पद्धतीनं कार्यक्रम करते जिल्हा परिषदेच्या शाळेचा आणि कंत्राट शिक्षक भरती सोबतच नवीन संच मान्यता धोरण या सगळ्या गोष्टीवर आपण सभागृहामध्ये प्रश्न घेतलेले होते. अजून या अधिवेशनाच्या काळाच्या दरम्यान पुन्हा एकदा या प्रश्नावर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित करावेत आणि न्याय मिळेल. त्याच्यामध्ये सर मंत्री शासन निर्णय 5 जुलै 2024ला सभागृहामध्ये प्रभावीपणे आपण मांडला तारांकितच्या माध्यमातून. त्यामध्ये मुख्याध्यापकाचं सेवा संरक्षण कमी केलं होतं, ते आपण मिळवून दिलेलं आहे. तसेच सभागृहामध्ये मागणी केलेली होती की महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती सर्व विभागाची सारखी नाही, डोंगराळ आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये विद्यार्थी संख्येचे निकष बदलण्यात यावे. त्यावेळेस त्या तत्कालीन मंत्र्यांनी आश्वासन दिलं, आयुक्ताकडून अहवाल मागतो म्हटलं, परंतु इन पिरियडमध्ये काही संघटना कोर्टात गेल्या आणि कोर्टानं म्हटलेलं शासनानं हा शासन निर्णय काढला, हा योग्य आहे. तो शासन निर्णय कोर्टाच्या माध्यमातून आपल्या भोकांडी बसलेला आहे आणि आम्ही सभागृहात प्रयत्न केले ते वाया गेले. धन्यवाद. हेलो, हम तो हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम तो हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अशी कशी होत नाही, अशी कशी होत नाही, 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. उठ अभियोजनाधारक जागा हो,